छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत, केवळ महाराष्ट्राचं नाही तर या भारतातलं एक आराध्य दैवत. प्रत्येक कलाकार, प्रत्येक व्यक्ती आपल्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. कोणी चित्रपटाच्या माध्यमातून, कोणी चित्राच्या माध्यमातून, कोणी रांगोळीच्या माध्यमातून, कोणी व्याख्यानाच्या माध्यमातूून, तर कोणी आजच्या या नवीन माध्यमातून. हे जे नवीन माध्यम आहे ते म्युरल माध्यम आहे, ज्याला आपण रिलीफ शिल्प म्हटलं जातं. आज या सुंदरशा गार्डन मध्ये मला ही 15 रिलीफ शिल्प दिसले. कलाकाराची कलाकारता, रिलीफ शिल्प यालाच आपण म्युरल्स म्हटलं जातं. त्या 15 माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की रिलीफ शिल्प आपल्यामध्ये कशा पद्धतीचा आहे. रिलीफ शिल्प पाहत असताना मला एक जाणीव होते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनामधील काही प्रसंग आपण या रिलीफ शिल्पामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आज हा जो काही कलाकार आहे, हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वराज्यनिष्ठ मावळ्यांना आदरांजली दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण करत आहोत. खरं तर हिंदू धर्म रक्षक, स्वराज्य संस्थापक अशा तेजस्वी राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे असंख्य असे स्वराज्यनिष्ठ मावळे यांचे चरित्र आपण काय ते दर्शविणार. तरी हा आपला जाज्वल्य इतिहास आणि त्यासाठी बलिदान देणाऱ्यांच्या सर्वांच्या कथा, मावळ्यांच्या कथा, राजनिष्ठांच्या कथा आपण या शिल्पाच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रथम ज्या कलाकारानं हे नमूद केलं त्या कलाकाराला आपण एकदम मी म्हणेल की त्याच्याकडून प्रेरणा घेऊया आणि पहिलं शिल्प आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिलं शिल्प आपल्याला दिसतंय, बारकाईनं जर विचार केला तर या पहिल्या शिल्पामध्ये आज एक उठावता आपल्यालाही दिसून येते. राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजींचे प्रशिक्षण हे शिल्पामध्ये दाखवलेले आहे. शिल्पामध्ये राजमाता जिजाऊबाईंचे संस्कार आणि शहाजीराजे यांचे मार्गदर्शनाचे दर्शन होते. शिवाजी महाराजांचे बालपण राष्ट्रीयतेचा पाया घालण्याचा काळ होता. राजमाता जिजाऊ यांनी त्यांना रामायण, महाभारत, राजकारणातील महान तत्वज्ञान शिकवले. त्यांच्या बालमनावर स्वराज्य ही संकल्पना ठाम करणाऱ्या राजमातेचा खूप मोठा वाटा होता. शहाजी राजांनी त्यांना सैनिकी शिस्त, रणनीती आणि भविष्याचे स्पष्ट दृष्टिकोन दिला. या शिल्पामध्ये बाल शिवाजी तलवार चालवणे, घोड्यावर स्वार होणे, किल्ल्यांच्या योजना तयार करणे आणि स्वराज्यप्रिय मावळ्यांसह चर्चेसाठी प्रवृत्त होणे हे दाखवण्याचा शिल्पकाराने प्रयत्न केला आहे. भावी पिढीसाठी हे शिल्प प्रेरणादायी आहे. त्यामुळे एका बालकाच्या शिक्षणाने स्वराज्यासाठी एक स्वराज्य कशा पद्धतीने उभं होतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिक्षण, प्रशिक्षण ज्याने स्वराज्य निर्मितीला चालना दिली. आज केवळ शिक्षण तलवारीचं नव्हतं, लष्करी नव्हतं. हे शिक्षण जे काही होतं ते एक मानसिक होतं, एक राजकीय शिक्षण होतं, त्या काळानुसार अवलंबून असणारं शिक्षण होतं. आज हे शिल्प पाहत असताना आज आपण दुसऱ्या शिल्पाकडे जातोय. ही पुण्यातली शिल्प आपल्याला दिसून येतं. बारकाईनं या शिल्पामध्ये जर पाहिलं तर या म्युरल शिल्पामध्ये आपल्याला बाल शिवाजी दिसतात, राजमाता जिजाऊ दिसतात. पुण्यामध्ये जे काही सोन्याचा नांगर फिरवला हे या शिल्पाच्या माध्यमातून आपल्याला दिसतं. बादशाही फौजेनं पुण्यावरून अक्षरशः गाढवे जुंपलेला नारळ फिरवला होता. पुण्याच्या जमिनीमध्ये एक लोखंडी पहाड ठोकून ठेवली आणि त्याला तुटलेली वाहन, ज्याला चप्पल म्हटलं जातं, कवटी बसवणं, याचा सर्व अर्थ होता बर्बादी, राख, रांगोळी आणि गुलामी. पण पुण्यामध्ये एक नवल घडलंय. जिजाऊंच्या रूपाने मृत्यूवंत लक्ष्मीची पावले पुण्याला लागली. महाराज शहाजी राजांची, भोसले राजांची, खानदानाची ती लक्ष्मी होती. सकल सौभाग्य संपन्न जिजाभाऊ साहेब भोसले बोटासी होते 6 वर्षांचे शिवबा राजे. इसवी सन 1636 पुण्यातील जहागिरीचा ताबा घेण्यास आले आणि पुण्याने नवा वसविण्याचा संकल्प केला. हे पाहून पुण्यातील बाया बापड्या आणि गोरगरिबांची तोंडे एकदम उसळली. जिजाऊ महासाहेब बाल शिवबाने नांगर आणला, त्याला 52 कसी असल सोन्याचा फाळ लावला. या सोन्याच्या नांगराने पुण्याची जमीन नांगरली. गोरगरीब लोकांच्या आशा पल्लवी झाल्या. आता आम्ही सुरक्षित आहोत अशी भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण केली. जमिनीची मोजणी करून प्रतवारी लावली. महासाहेबांनी गोरगरिबांना संरक्षण देऊ केले. लोकांना पीक लावण्यासाठी कर्ज देऊन त्यांचे उत्पन्न वाढवले. याच दरम्यान जिजाऊंनी गणपतीचे सुंदर मंदिर बांधण्याचा संकल्प केला. हे मंदिर म्हणजे आजचे पुण्यातील कसबा गणपती. केवळ नांगर चालवणं हे प्रतीक होतं. सोन्याचा नांगर चालवणं या प्रतीकामध्ये आम्ही स्वराज्य निर्मिती करत आहोत हा संकल्प रुजवण्याचा प्रयत्न महासाहेब जिजाऊंनी बाल शिवाजीच्या मनात केला आणि कराची
जो जाज्वल्य राष्ट्रभक्ती आपल्याला दिसून येते, ही स्वराज्य प्रेरणा आपल्याला दिसून येते, यासारख्या छोट्या छोट्या प्रसंगातून दिसून येते। नेक्स्ट शिल्पाकडे जात असताना जर बालकाईनं आपल्याला शिल्प जर पाहिलं तर स्वराज्य निष्ठता जी मावळ्यांचा गुण म्हटलं जातं, त्यांच्यामध्ये राष्ट्र निर्मिती प्रेरणा जी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला। सुंदर असं शिल्प आहे। शिल्प पाहतानाच आपल्याला कल्पना आली असेल की ह्या शिल्पामध्ये आपल्याला तोरणा किल्ला जिंकलेला दिसतोय। प्रतिपदेची चंद्रलेखा 350 वर्ष वद्य पक्षानंतर आज उगवली, हर हर महादेव ही गर्जना सह्याद्रीच्या हृदयामध्ये गुंजली घुमली। तोरणा स्वतंत्र झाला राजनिष्ठ मावळ्यांमुळे, त्यांच्यावर संस्कार घडवले शिवाजी महाराजांनी। सह्याद्री आज निहायत खुश झाला। तोरणजाई देवी प्रसन्न झाली। गुलामगिरी संपवण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे रोपटे लावले गेले। महाराष्ट्राच्या तळहाता एवढ्या भूमीवर ती सुलतानी सत्ता पार उखडली गेली। तोरणा किल्ला स्वराज्यात घेऊन शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले। वयाच्या 16व्या वर्षी, त्याच वयात शिवरायांनी आपले ध्येय नक्की केलं होतं, स्वराज्य, आणि त्या दृष्टीने टाकलेलं हे त्यांचं पहिलं पाऊल। 1647 मध्ये अगदी पहिलाच घेतलेला हा किल्ला तोरणा। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले। या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले। महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवण्यात आले। विस्तार प्रचंड, पण स्वराज्याचं तोरण बांधण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून केलं, आणि याच ठिकाणी स्वराज्य निष्ठता म्हणजे काय हे मावळ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला। स्वराज्याचे तोरण बांधले आणि हा तोरणा किल्ला महाराजांनी स्वराज्यामध्ये दाखल करून घेतला। आजचा हा प्रसंग एक राजनिष्ठा त्याचबरोबर न्यायप्रियता काय असते हा दाखवण्याचा प्रसंग आपल्याला दिसून येतो। हा मुरल्स मध्ये रांझांच्या पाटलाचा न्याय निवाडा दिसून येतो। 1645चा हा न्याय निवाडा पुण्याच्या जहागिरीतील हे रांझे गावातील बाबाची पाटलाने गावातील स्त्रीच्या अब्रूवर हात टाकला। त्याची तक्रार घेऊन गावकरी शिवरायांकडे आले। शिवाजी महाराज संतापलेलेच होते, त्यांना ते सहन झाले नाही। असले प्रकार त्यांना कल्पनेतही सहन होत नसेत, आणि हा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष पुणे जहागिरीत घडला, रांझ्यात घडला। रांझे म्हणजे जिजाऊ आईसाहेबांच्या देखरेखीखालचं पुण्यापासूनचं 9 कोसावरचं खेड शिवापूरचं जवळचं गाव। बाबाजींनी बदामल केला। बाबाजी भिकाजी गुजर असं त्याचं नाव। एक परस्त्रीवर बदामल, परस्त्रीला केवळ आई मानणाऱ्या शिवरायांच्या मुलखात अक्षम्य गुन्हा केलेला बाबाजीला शिवरायांच्या पुढे हजर करण्यात आलं। रीतसर चौकशी केली, गुन्हा साबित झाला, आणि शिवाजी महाराज कडारलेच, या नराधर्माचे कोपऱ्यापासून दोन्ही हात आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडून टाका, चौरंग करा याचा। या एकाच प्रसंगात राजांनी स्वराज्यातील सर्व जनतेत एक संदेश दिला। परस्त्रीकडे कोणी वाकड्या नजरेने बघेल तो कोणीही असला तरी त्याची गाय केली जाणार नाही, त्याची शिक्षा भयंकर केली जाईल। यामधून महाराजांची अन्यायाप्रती असलेली चीड प्रकर्षाने दिसून येते। दिनांक 28 जानेवारी 1645 या दिवशी घडलेला हा प्रसंग यालाच म्हणतात शिवशाहीचा शिरस्ता, कायद्यांचे राज्य आणि कायद्याची झाली सक्ती याची त्वरित अंमलबजावणी। स्वराज्य निर्मिती करणं म्हणजे केवळ लढाया नसतात। स्वराज्य निर्मिती म्हणजे ज्या स्वराज्यामध्ये राहणारी जनता असते त्याला न्यायाची खात्री मिळणं। रांझे पाटलांतील गावाचा न्याय निवाडा ही स्वराज्याची संकल्पना शिवाजी महाराजांनी राहतील प्रत्येकाला एक न्यायप्रिय मिळेल हे दाखवण्याचा प्रयत्न केला। आजचा प्रसंग शिवाजी महाराजांचं चरित्र पाहत असताना आपल्याला केवळ अफजल खानाचा वध आपण पाहून येतो, पण अफजल खानाचा वध याच्यामागची संकल्पना, यातून महाराजांकडून काय शिकावं हे आपल्याला इझिली समजून येईल। प्रतापगडाचं युद्ध एक मंत्र युद्ध म्हटलं जातं। 10 नोव्हेंबर 1659चा हा प्रसंग आहे। अफजल खान हा बिजापूरच्या आदिलशाही सल्तनतमधील शक्तिशाली सरदार होता। अतिशय निर्दयी, क्रूर आणि कपटी सरदार होता। शिवाजी महाराजांच्या शोधादरम्यान त्याच्या सैन्याने अनेक जणांची कत्तल केली, अनेक पवित्र स्थळांची नासधूस केली, यामध्ये पंढरपूर, तुळजापूर सुद्धा समाविष्ट होते। दिनांक 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी शिवाजी राजांनी एकाच एक याप्रमाणे अनेक छोटी युद्ध केली, ज्याला आपण कॉम्बॅक्ट बॅटल असं म्हटलं जातं। यामध्ये अफजल खानाचा प्रतापगड पायथ्याशी वध केला, अफजल खानाच्या संपूर्ण सैन्याचाही पाडाव केला। अफजल वधानंतर राजा स्वस्थ न बसता तातडीने पूर्व नियोजनानुसार आदिलशाही प्रदेशातील शत्रूवर आक्रमण केले। शिवरायांना जेवढी भूमी मिळवण्यासाठी 13 वर्ष लागली होती तेवढीच भूमी त्यांनी अफजल खानाला मारल्यानंतर 13 दिवसात विविध लढाया करून मिळवली। अफजल वधामुळे शिवरायांची कीर्ती दूरवर बसली। शिवरायांच्या उभारत्या कारकिर्दीमधील मैलाचा दगड अशा घटनेची नोंद होऊ शकते। जगभरामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या उत्कृष्ट युद्ध कौशल्यामध्ये या युद्धाची नोंद होते, कारण खानाचा वध करणे हा या युद्धाचा सर्वोच्च बिंदू असला
तरी त्या फौजेसकट अवघड अशा जावळीच्या खुऱ्यात आणणे, त्याला गाफील बनवून क्रोधित आणणे, अधीर करणे हा मानसिक खेळाचा माइंड गेमचा प्रकार होता. त्यामध्ये खान हा अलगद अडवला. प्रत्येक ठिकाणी महाराजांनी स्वतःची ताकद वापरली नाही. ज्याला आज आपण माइंड गेम स्ट्रॅटेजिक किंवा आजच्या भाषेमध्ये मॅनेजमेंट गुरु हे जर लेक्चर जर पाहिलं जातं, शिवाजी महाराजांची काही उदाहरणं दिली जातात. त्यामध्ये अफजल खानाचा वध हा नेहमी मेन्शन केला जातो. अफजल खानाचा वध जसं मी मेन्शन केलं की हा जरी सर्वोच्च पॉईंट जरी असेल, तर त्यामागे त्या सैन्यांची जी अधीरता वाढवणं, ज्याला मेंटल गेम म्हटलं जातं, त्या मेंटल गेम मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल हा खूप महत्वाचा होता. कदाचित ही मुरळ या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. नेक्स्ट प्रसंग जो आपल्याला पाहता येतो त्या मिरळच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय. आपल्याला प्रति शिवाजी म्हटलं की शिवा कासिद यांची आठवण होत आहे. हे प्रति शिवाजींचं मुरळ आहे, उठाव दर्शक आहे. कलाकारांनी भावना कशा पद्धतीने व्यक्त केल्या त्याचं देखील आपण या ठिकाणी कौतुक करूया. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटताना हे शिवा कासिद यांचं बलिदान. पन्हाळगडाला सिद्धी जोहरने अनेक दिवसापासून वेढा घातला होता. या वेढ्यातून महाराजांना निसटून जायचे होते. तेवढ्यात शिवा कासिद महाराजांच्या सारखा संगरका घालून बसतो, महाराजांच्या पुढे उभा राहतो. महाराजांना म्हणाला, तुमचे रूप घेऊन मी सुद्धा पालखीत बसतो. वेढा फोडण्याचा प्रयत्न करतो. त्या सुमारास जर काही गडबड झाली तर शिवाजी म्हणून सिद्धीचे सैनिक मला पकडतील आणि सिद्धीकडे घेऊन जातील, आणि त्या समयास तुम्ही वेढ्यातून निसटू शकता. काय माणसे होती ती, जणू स्वराज्याचा संसार थाटण्यासाठी जन्माला आली, स्वतःच्या जीवाची त्यांना फिकीर ती काय. अशाच एका काळ्या कभिन्न रात्रीमध्ये दोन्ही पालख्या, एकामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी राजांचं रूप घेतलेला शिवा कासिद थोडे अंतर ठेवून किल्ल्यातून बाहेर पडल्या. अतिशय सावध अशा चित्त्याच्या धक्क्या चालीने मावळे पालख्यांबरोबर मार्गक्रमण करत होती, आणि एके ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन सिद्धीच्या सैनिकांना चुकून दोन्ही पालख्या वेढ्या फोडून बाहेर पडल्या. पण काही क्षणातच वेढ्यातले सिद्धीचे सैनिक पालख्यांच्या मागे लागले आणि सिद्धीपर्यंत बातमी पोहोचली की शिवाजी महाराज वेढ्या फोडून निष्ठून चालले आहे. सिद्धीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने त्यांच्या जवळ असताना विजापुरी सरदारांना हुकूम सोडला, चलो भागो पकडो शिवाजी को. आणि एवढ्या छावणीत बातमी पसरली, शिवाजी सापडला. सिद्धी जोहरला एवढा आनंद झाला. निसरलेली विजयश्री सिद्धी मसूदने खेचून आणली, पण घात झाला. पूर्वी काही जणांनी शिवाजी राजांना प्रत्यक्ष पाहिले होते. त्यांनी चौकशी केली आणि त्यांना समजले की प्रत्यक्ष शिवाजी महाराज नसून शिवा नाव असलेला एक व्यक्ती आहे. फजिती, निव्वळ फजिती. शिवा कासिदची सिद्धी जोहरने त्या क्षणी तलवार खुपसून हत्या केली. मरताना शिवाजी कासिद म्हणाले, शिवा कासिद म्हणून जन्माला आलो, पण काय भाग्य, शिवाजी महाराजांची कापड घालून राजा म्हणून मी मरणार आहे. शिवाजी महाराजांकडे स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे हजारो मावळे सोबत होते. शिवा कासिद हे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण होतं. शिवा कासिद म्हणून मी जन्माला आलो, पण मरताना मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे. हा जाज्वल्य इतिहास, हा जाज्वल्य राष्ट्रभान महाराजांनी या मावळ्यांमध्ये निर्माण केला. कदाचित शिवाजी महाराजांचा इतिहास पाहत असताना आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये शिवा कासिद बनता येईल का, आज त्यांच्याकडून लिडरशिप घेता येतील का, हेही शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. नेक्स्ट मिरळकडे जात असताना जे मिरळच आपल्याला दिसतंय, अतिशय घनघोर असं आपल्याला युद्ध दिसतंय. तुमच्या लक्षात आलं असेल, ही आहे एक बाजी प्रभूच्या छातीने कोट करून लढलेली पावनखिंडीचा प्रसंग. सिद्धी जोहरचा वेढा फोडून पन्हाळा गडावरून आदल्या रात्री निघाल्यापासून बरोबर 7 प्रहरी म्हणजे 21 तासांनी 13 जुलै 1660 ला सायंकाळी सुमारे 6 वाजता महाराज विशाळगडावर दाखल झाले. शत्रू खिंडीच्या पायथ्याशी येऊन ठपला. घाई गर्दीत बाजीने महाराजांना म्हटले, महाराज तुम्ही जाणे, या खंडीमध्ये मी निम्मे मावळे घेऊन 2 प्रहर पावे, तो तुमच्या पाठीवर फौज येऊ देत नाही. तुम्ही निम्मे लोक घेऊन निघून जाणे. गडावर जाताच तुफानचे आवाज करणे, जावे आमची चिंता करू नका, असे म्हणत त्यांनी महाराजांना बळे विशाळगडाच्या वाटेला लावले. निम्मे मावळे महाराजांबरोबर दिले, निम्मे आपल्या सांगाती ठेवले. बाजीच्या संगती राहिलेली मावळे हिरडस मोळातील होती. बाजी प्रभूंनी महाराजांना अखेरचा मुजरा केला. बाजींना आणि त्यांच्या मावळ्यांना पुढे काय होणार याची पूर्ण कल्पना होती, तरी ते हिरिरीने बाजीबरोबर लढण्यासाठी उत्साहाने तयार झाले. हर हर महादेवाच्या घोषणेसह 300 मावळ्यांसह बाजी खिंडीच्या तोडावर येऊन उभे राहिले. बाजी आणि त्यांचे मावळ कमालीच्या शौर्याने खिंडीमध्ये लढत होते. दिवस माथ्यावर चढत होता, सूर्य पुढे चालला होता. महाराज विशाळगडाकडे धावत होते. पायथ्याजवळ आला होता. थोडेच अंतर उडले होते. गडावरती भगवा झेंडा उंच उंच फडकत होता. तिकडे खिंडीवर एकामागून एक अशा नव्या दमाच्या सैनिकांचा हल्ला चढविण्याचा मसूदने झपाटा लावला होता. खंडीत बाजी अडसरासारखे उभे राहून लढत होते. भयंकर रणकंदन चालले होते. बाजी आणि त्यांचे मावळे लाल लाल झाले होते. रात्रभर दमूनही झुंज त्यांनी नेटाने चालू ठेवली होती. शरीरावर जखमांनी आणि शत्रूच्या रक्ताने लालबुंद झालेल्या शरीरावर नवीन जखमा होण्यासाठी जागा न राहिलेल्या बाजीच्या तलवारी फिरतच होत्या. जणू आगीचा तांबडा लाल उभा
लोन ठिणग्या उधळीत नाचत होता. आज प्रत्यक्ष रणचंडीज बाजीचा अवतार घेऊन खिंडीमध्ये चढत होती. बाजींना ओढ होती तोफांच्या आवाजांची. आणि आणि एवढ्यात पहिली तोफ उडाली, दुसरी तिसरी उडू लागल्या. तोफांचा धडाका मावळ्यांनी ऐकला आणि केवढा तो आनंद आनंद आनंद. शिरावळी जखमांच्या वेदना, श्रम, थकवा सर्व विसरून सर्व मावळ्यांचं बाजी आनंदाने हसत होते. एवढ्यात घात झाला. शत्रूकडून अकस्मात एका नेमबाजीने बाजीवर नेम धरून बंदुकीचा बार मारला. रक्ताचा लोढा फुटला. बाजीने मूर्ती कोसळली. बाजीची मूर्ती कोसळली आणि गजापूरची ती खिंड पावन झाली. पावन खिंड जवळजवळ 2 प्रहर म्हणजे 6 तास सिद्धीजवळचा सरदार असणाऱ्या मसूदचे सैन्य खिंडीशी झुंजत होते. 3000 पेक्षा जास्त शत्रूंची बाजीप्रभू आणि बांदल 6 तास झुंज झाले. हीच गंजापूरची खिंड आज पावन खिंड म्हणून ओळखली जाते. आपल्याला याद होते ती बांदलच्या मावलांची. आज आपल्याला याद होते बाजीप्रभू देशपांड्यांची. आज याद होते शिवाजी महाराजांनी घडवली राजनिष्ठ मावळे, राजनिष्ठ सरदार, स्वतःसाठी सर्वस्व, स्वतःसाठी राज्यासाठी सर्वस्व प्राणाला अर्पण करणारे. हेच ते पावनखिंडीतील मुरळ या मी म्हणलं अतिशय उठाव दर्शक. जर मुरळ का आपण जर बारकाईनं पाहिलं, सिद्धी जो काही मसूद जोर जो काही नेमबाज त्यांनी लावला होता तोही नेमबाज आपल्याला दिसून येतो. खूपच सुंदर असं शिल्प आपल्याला दिसून येतात. वा, अगदी आपण महाराज म्हटलं आणि शाहिस्ते खान म्हटलं की फजिती आपल्याला आठवते आणि हा फजितीचा प्रसंग आपल्याला दिसतो. आज फजितीचा प्रसंग पाहत असताना एक टर्म्स मी तुमच्याशी बोलणार आहे. जसं आपण माइंड गेम ओळखला तसंच हे एक आपल्या टर्म पाहून द्यायचे. हा लाल महालातील शाहिस्ते खानावरील छापा. शाहिस्ते खान हा मुघल सम्राट औरंगजेबाचा मामा होता. त्याचबरोबर तो मुघलाईतील एक मातब्बर सरदार होता. त्याने पुण्यात आल्यावर जनतेवर अनेक अन्याय अत्याचार केले. हे महाराजांना समजतात. त्यांनी ज्याप्रमाणे यमुनीच्या डोहात शिरून बसलेल्या कालियाला श्रीकृष्णाने पळून लावले, त्याचप्रमाणे कसबे पुणे येथील लाल महालात 3 वर्ष बसून रयतेवर अत्याचार करणाऱ्या शाहिस्ते खानावर 6 एप्रिल 1663 चैत्र शुद्ध अष्टमी मध्यरात्री 12 नंतर छापा टाकून त्याला पळून लावले. खुद्द महाराजांच्या भवानी तलवारीने घावा घातला आणि नवाब शाहिस्ते खानाची 3 बोटे तोडली. उभ्या रियासतीतील लोक जन्मभर थट्टाच करीत राहणार अशी फजिती केली. खानाला असे वाटले खरोखरच आपण मरायला पाहिजे होतं, म्हणजे आपण शहीद ठरलो असतो किंवा पूर्णपणे वाचायला हवे असते, म्हणजे आपण सलामत राहिलो असतो. पण आता आपली संपूर्ण रियासती नाचक्की झाली. जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक म्हणून ज्याची नोंद होऊ शकेल अशी युद्धनीती महाराजांच्या गनिमिकाव्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे शाहिस्ते खानावरील छापा. कमीत कमी फौजेनेसी म्हणजे अवघ्या 400 मावळ्यांशी कमीत कमी वेळात म्हणजे फार तरी एका तासातच शत्रूची जास्तीत जास्त फौज म्हणजे 1 लाखापेक्षा अधिक असलेल्या खानाच्या छावणीमध्ये शिरून महाराजांनी खानाची फजिती केली. उत्कृष्ट नियोजन, हेराकडून मिळालेली अचूक माहिती, निडरता, निपुणता आणि आत्मविश्वास या गुणांमुळे महाराजांनी ही मोहीम फत्ते केली. ज्याला आपण पहिला सर्जिकल स्ट्राईक जे काही म्हटलं जातं, ही शाहिस्ते खानाची फजिती. 1 तासामध्ये 1 लाख मावळ्यांची सर्जिकल स्ट्राईक. कदाचित ही टर्म आपली नवीन आहे, पण शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष अंमलबजावणी केली 3 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर. आजचा हा प्रसंग आपल्याला दिसून येतो. मुरारबाजी आपल्याला दिसून येतात. पुरंदर आठवला की मुरारबाजी आठवतो, दिलेर खान आठवतो आणि दिलेर खानला मुरारबाजीने दिलेलं उत्तर आपल्याला आठवून येतं. मुरारबाजी करी कारंजी पुरंदावर हृदयाची. मुघल सरदार दिलेर खानाने इसवी सन 1665 साली घातलेल्या पुरंदरच्या बेठामध्ये मुरारबाजीने गडावरील सैन्यांस घेऊन किल्ला झुंजवायची शर्त केली. या कठीण परिस्थितीमध्ये देखील मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदरगड फार शर्थीने लढवला. अवघ्या 700 मावळ्यांनी दिलेर खानाच्या 5000 फौजीच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजीने या लढ्यात स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. दिलेर खान लांबून लपून मुरारबाजीच्या कंठावर बाण मारून त्यांचा कंठभेद करता. त्यानंतर देखील पुढे बराच वेळ मुरारबाजीच्या दोन्ही हातामध्ये असलेल्या तलवारीच्या घावामध्ये येऊन अनेक शत्रू सैनिक मारले जातात. मुरारबाजींचा प्रचंड पराक्रम केला. पुरंदर किल्ल्यावर झालेला हा रणसंग्राम, यामध्ये शेवटपर्यंत पुरंदर किल्ला हा अजिंक्य राहिला. कदाचित तो प्रसंग तुम्ही आठवा. मुरारबाजीचं कंठ ज्यावेळेस दिलेर खानाने भेद केला, एक धडानिशी मुरारबाजीचं शरीर रडत होतं, अनेक शत्रू सैनिकांना मारण्याचा प्रयत्न करत होतं. आज जरी तो प्रसंग आठवला तर मुरारबाजी यांच्या चरणाला एक स्पर्श करूशी वाटतो. ही प्रेरणा यांना कोणी दिली? ही प्रेरणा यांना देण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आपल्याला एक स्वराज्य निर्माण करायचं की ज्या ठिकाणी आपण असणार आहोत. अजून एक शिवाजी महाराजांच्या रणनीतीचं एक उदाहरण आपल्याला सांगितलं जातं आणि त्या रणनीतीच्या उदाहरणामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांची दिसते ही आग्र्यावरून सुटका. आग्र्याहून सुटका ही जर बारकाईनं पाहिली तर आपल्याला दिसते की यामध्ये शिवाजी महाराजांचे चातुर्य, धैर्य आणि परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे कौशल्य अधोरेखित केले आहे. गेल्या काही वर्षातील विजयांनी पाणी डोळ्यात आणलेला मुघल बादशाह शिवाजी महाराजांचे विजय पाहिले
त्याला अतिशय रडू कोसलं. मग या मुघल बादशाह औरंगजेबाने फसवून शिवाजी महाराजांना आग्रा किल्ल्यावर नजरकैदेत ठेवलं. त्यावेळेस महाराजांनी उत्तम व्यूह रचना केली. महाराजांनी अत्यंत शांतपणे स्थिती आटोक्यात आणली. सुरक्षा रक्षकांना बोलवून त्यावेळेस स्वतःच्या पलायनाचा मार्ग तयार केला. या घटनेतील संदेश आहे संयम आणि योजना यांचा संगम कठीण प्रसंगात देखील कळतो. त्यामुळे शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटका केवळ एक इतिहास, एक इंटरेस्टिंग फॅक्ट न पाहता संकटाच्या काळामध्ये, कठीण परिस्थितीमध्ये संयम आणि योजना करून आपण यातून सुटका करू शकतो, हेही महाराजांच्या या प्रसंगातून आपण शिकू शकतो. नेक्स्ट आहे हा प्रसंग आपण आज पाहूया. कदाचित या प्रसंग जर पाहिला तर मला वाटतं इथे पेहराव जो काही या शिल्पकाराने मेन्शन्स केलेला आहे, आपल्याला उदयभानू दिसतोय आणि या ठिकाणी आपल्याला तानाजी मालुसरे दिसत आहे. गड आला पण सिंह गेला. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची कारकीर्द जर बघितली तर असं लक्षात येतं की वैयक्तिक चारित्र्य आणि राजकीय चारित्र्य हे कसं असलं पाहिजे याचं बुद्धिवंत उदाहरण आपल्या समोर प्रस्तुत केलंय. वैयक्तिक चारित्र्य तर त्यांचे सर्वोत्तम होतेच, पण जेव्हा राष्ट्रकार्याची हाक आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून देव देश धर्माचे कार्य हे माझ्या वैयक्तिक कार्यापेक्षा, कुटुंबापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते मी आधी पूर्ण करणार असे मानून आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे या भावनेनं त्यांनी स्वयंप्रेरणेने कोंढाणा मोहीम स्वतःच्या खांद्यावर घेतली. कोंढाणा गडावरचा किल्लेदार उदयभान राठोड हा एक शूर माणूस होता आणि त्याच्या हाताखाली सुमारे 1500 अश्वांची फौज होती. 4 फेब्रुवारी 1670च्या वद्य अष्टमी रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचले. ती भयान काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला तो म्हणजे शत्रूच्या धानीमनी न येणारा प्रचंड असा कडा. रात्रीच्या वेळी केवळ 500 सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सैनिकावर सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्ल्यावरच्या तुकडीला कळून येता हा किल्ला दिवसा चढणे कठीण होते. तानाजी व मावळे गडाच्या मागच्या बाजूने वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यांनी तेथील सैन्याला कात्रीत पकडले आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजीच्या हातातील ढाल पडल्यावरही डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निश्चित वाढूनच स्वतःचे पान तानाजींनी सोडलंय. स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. हे दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांना सिंहगडावर पोहोचले तेव्हा समजले. महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला. कोंढाणा सिंहगड बनला. तानाजी मालुसरे यांची ताकद, त्यांचं नियोजन आणि जसं सांगितलं वैयक्तिक कार्य आणि राष्ट्रीय निष्ठा यांनी सर्वात महत्व दिलं राष्ट्रीय निष्ठेला. कदाचित हा जहाज आपल्याला संदेश मिळतो. आपल्या कार्यामध्ये तत्परता ठेवणं हेही महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. वाव, इसाजी कंक आणि कुतुबशहाचा आपल्याला हा दरबार जर आठवत असेल, हे जर शिल्प पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर इसाजी कंक यांची आपल्या राजनिष्ठा या शिल्पामधून दिसून येते. अगदी बारकाईनं मुरळ पहा, वरती आपल्याला कुतुबशाह दिसतोय, शिवाजी महाराज बसलेले दिसत आहेत. इसाजी कंक यांचा महापराक्रम कुतुबशहाच्या दरबारात कुतुबशाहीने दिलेलं बक्षीस नाकारतात इसाजी कंक आणि ते म्हणतात की माझे कौतुक करायला माझे महाराज आहेत. माझ्या मनावर फक्त त्यांचीच सत्ता आणि आज्ञा चालते. तुमच्या बक्षिसाची आम्हाला गरज नाही. अशा निडर, निर्भय, निष्ठावान इसाजी कंक यांना मानाचा मुजरा. 1650 ते 1680 असे तब्बल 30 वर्ष इसाजी कंक शिवाजी महाराजांच्या पायदळाचे सरसेनापती होते. इसाजी कंक हे हत्तीला लोळू शकले म्हणजे त्यांच्याकडे किती प्रचंड ताकद असावी याचा अंदाज आपण सहज लावू शकतो. आज व्यायामाची कमतरता, सततची धावपळ यामुळे शरीराकडे लक्ष देणं आपल्या शक्य होत नाही, पण शरीर संपत्ती महत्व अशा प्रसंगामधून समजून घेऊन शरीर संपत्ती कमवली पाहिजे. किती छोटासा संदेश दिलाय ना आजच्या धावपळीच्या जगामध्ये. शरीर ही संपत्ती आहे, ही संपत्ती आपण जपली पाहिजे. धावपळ महाराजांच्या काळातही होते. इसाजी कंकांनी हा संदेश दिला. 30 वर्ष शरीर संपत्ती जपली. आपणही हा संदेश घेऊया या मुरळच्या माध्यमातून. वाव, अगदी हे मुरळ तुम्ही पहा, वेगवेगळ्या छटा दिसतात आपल्याला. पहा, कदाचित यामध्ये शिवाजी महाराज दिसत नाही, शिवाजी महाराजांचा एक मावळा दिसतोय. छटा बारकाईनं पहा, या छटामध्ये आपल्याला काय दिसतंय, काय जाणवतंय. वेगळा वेश आहे, भिकाऱ्याचा वेश आहे, राजबिंड पुरुषाचा वेश आहे. आणि मला वाटतं हे शिल्प पाहता तुमच्या लक्षात येतं की हे शिल्प कुणाचं असेल तर शिवरायांची दिव्य दृष्टी म्हणजे बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेर खात्याचा आहे. चतुरंग सेना म्हणजे अश्वदल, पायदल, आरमार आणि हेर खातं. शतकाशतकांच्या इतिहासात झालेली चूक महाराजांनी सुधारली आणि स्वतःचे हेर खाते तयार केले. निष्णांत हेरांचे जाळे, राजांचे असंख्य डोळे आणि कान यांच्याद्वारे सर्वत्र लक्ष देत असतं. आणि ह्या हेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. अफजल खानाचा वध असेल, शाहिस्ते खानाची फजिती असेल, सुलतेव छापा असेल, आग्र्याहून सुटका असेल, या आणि अशा अनेक प्रत्येक मोहिमेत बहिर्जी नाईक आणि यांच्या हेर खात्याची भूमिका अत्यंत मोलाची होती.
थेट युद्धभूमीवर शस्त्र चालवायला सुरुवात करणं म्हणजे युद्ध नव्हे, प्रत्यक्ष युद्धाला तोंड लागण्यापूर्वी फार फार मोठी पूर्व तयारी करणं आवश्यक असतं. मनात आल्या 2 दिवसात युद्ध सुरू झालं असं होत नाही. प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वी प्रतिस्पर्धी शत्रूची तयारी, त्याचं बळ, याचबरोबर त्या राष्ट्रातील जनतेची मानसिकता, युद्धाला पाठिंबा देण्याची अथवा न देण्याची तयारी, त्या राष्ट्राच्या नेतृत्वाची मानसिकता, युद्धात कठोर व जलद निर्णय घेण्याची क्षमता आणि धैर्य, आर्थिक ताकद, तसेच युद्धाप्रती अन्य सत्तांचा कल नेमका कोणत्या बाजूला झकेला आणि सगळ्यांबरोबर आपल्या भूमीतील जनतेची मानसिकता, आपली युद्ध क्षमता, आर्थिक ताकद या सगळ्यांचा अचूक अंदाज घेणं अत्यावश्यक ठरतंय. या सर्व गोष्टींची अचूक माहिती आजूबाजूच्या प्रत्येक हालचालीवर घडणाऱ्या घडामोडीवर वर केलेल्या जाणाऱ्या वक्तव्या बारकाईने लक्ष ठेवून अंदाज बांधत युद्धाची तयारी पूर्ण करायची असते. या सगळ्यांमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका असते त्या राजाच्या हेर खात्याची. बहिर्जी नायकांचे हे खातं इतकं सुसज्ज होतं की शत्रूची खडानखडा अचूक माहिती बेमालूमपणे शत्रूच्या गोटात घुसून ते सहजपणे काढत असत. शिवरायांपर्यंत पोहोचत सुरतेच्या छापाच्या वेळी सुरतेमध्ये 10 बड्या व्यापाऱ्यांची यादी, सुरतेचा नकाशा बहिर्जी नाईकांनी शिवरायांना सुपूर्द केला. बहिर्जी नाईक हे रूप बदलणे अनेकांची यामध्ये निशांत होत आहे. आज आपण ज्याला इंटरनॅशनल रिलेशन म्हटलं जातं त्या राष्ट्रांमध्ये आज हेर खातं महत्वाचं आहे. रॉ घेऊया, आज आपलं हे खातं आपल्याकडे महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांनी जसं सांगितलं स्वतःचं हेर खातं निर्माण केलं. कदाचित त्यांच्या सर्व यशामध्ये त्यांचं बहिर्जी नाईक यांचं हेर खातं सर्वात महत्वाचं आपल्याला दिसून येते. आजचा प्रसंग दिसतोय आपल्याला, दिसतात हिरोजी इंदुलकर, आपल्याला दिसतात महाराज आणि स्वराज्याची राजधानी असणारं हे रायगडाचं चित्र आपल्याला दिसतंय. इंदुलकर, हिरोजी इंदुलकर कुशल मनुष्य काळाच मी म्हणले एक त्यांचं एक कुशल आपल्याला सर्वोत्तम उदाहरण दिसेल, मनुष्यबळाचं उदाहरण दिसेल. हिरोजी इंदुलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. आताच्या कोणत्याही सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते. खुद्द महाराजांनी किल्ले रायगडाच्या बांधकामाची जबाबदारी हिरोजीवर सोपवली होती. गड बांधण्याचे काम त्यांनी पूर्ण करून गड पाहिल्यावर छत्रपती शिवाजी राजे बेहद खुश झाले. महाराजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधलात, हिरोजी तुम्ही काय मागाल ते आम्ही तुम्हाला खुशीनं देऊ. तेव्हा हिरोजी काहीच न बोलता उभे राहिले. महाराज म्हणाले, हिरोजी बोला. त्यावेळी हिरोजी इंदुलकर म्हणाले, राज, या गडावरील जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवर पत्थर बसवतो आणि त्यावर मी लिहितो, सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. म्हणजे माझे नाव कळसावर नको तर या मंदिराच्या दगडावर बसवतो, जेणेकरून माझं नाव कोणाला दिसता कामा नये आणि जगदीश्वराचं दर्शन घ्यायला तुम्ही याल तेव्हा या माझ्या नावावर पाय देऊन मग गर्भगृहामध्ये प्रवेश करा. याला म्हणायची प्रसिद्धी प्राणमुक्ता, निस्वार्थी सेवा आणि कार्य. प्रसिद्धी प्राणमुक्ता, निस्वार्थी सेवा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिरोजी इंदुलकर. माझ्या राजांचा पाऊल माझ्या पायरीवर पडला पाहिजे, हीच ती राजनिष्ठा एका सिव्हिल इंजिनियरला, आजच्या सिव्हिल इंजिनियर लाजवेल असे. शिवाजी महाराज आग्र्याहून असताना अगदी काटेकोरपणे काम करणारं, रायगडाचं काम करणारं हिरोजी इंदुलकर, प्रसिद्धी प्राणमुक्ता हे व्यक्तिमत्व. वा, आज आपल्याला लाटा दिसतात. स्वराज्य जो अरबी समुद्र महाराष्ट्राला लाभला आहे, आजपर्यंत कुठल्याही सत्तांनी अरबी समुद्र आणि आरमाराचा कधी विचार केला नव्हता. हे शिवाजी महाराजांचं आपल्याला वैशिष्ट्य दिसून येतं. शिवरायांचे आरमार भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं जातं. द्रष्टा नेता असे शिवाजी महाराजांना का म्हटलं जातं हे जर समजून घ्यायचं असेल तर शत्रू हा समुद्र किनाऱ्यावरून देखील आपल्या प्रदेशामध्ये आक्रमण करू शकतो हे ओळखून त्यांनी स्वतंत्र आरमाराची निर्मिती केली. शिवरायांचं असं म्हणणं होतं, आरमार म्हणजे स्वतंत्र राज्य, त्याची आरमार त्याचा समुद्र. ब्रिटिश अधिकारी शिवरायांच्या बाबतीत असे म्हणतात, ही केम, ही सॉ अँड ही ओव्हरकम. का म्हणतात ब्रिटिश अधिकारी असं आहे? कारण ब्रिटिश त्यांच्या राज्याबद्दल आणि आरमाराबद्दल अस्वस्थ होते की म्हणायचे, ब्रिटन रूल्स द वेव्स, ब्रिटन शॉल नेव्हर बी स्लेव्स. अशा जबरदस्त ताकदीच्या इंग्रज आरमाराचे त्यांच्या जोडीला सिद्धीच्या आरमार असताना देखील शिवाजी महाराजांच्या या नौख्या आरमारानं नाकात दम आणला. खांदेरी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. बाणकोटच्या खाडीमध्ये झालेल्या आरमारी लढाईमध्ये या शिवरायांच्या छोट्याशा उड्यानी ब्रिटिश आणि सिद्धी यांच्या संयुक्त आरमारातील मोठ्या जहाजांचा पराभव केला. ती जहाजे अलगत आपल्या आरमाराच्या हाती लागली. तत्कालीन बोटीमध्ये तोफा नेल्या. तोफांच्या माराने बोट डचमळायची आणि ती पाण्यात बुडून जायची. पण शिवरायांनी अशी बोट तयार केली जिच्याहून तोफा ढगल्यानंतर ती बोट बुडत नव्हती. तिला शिवरायांनी नाव दिले संगमगिरी, ज्याला मराठीमध्ये आपण डिस्ट्रॉयर म्हटलं जातं. इंग्रजांनी सुद्धा या बोटीची मागणी शिवरायांकडे केली. आपले आरमार हे आपल्या इथल्या भूगोलाचे सुसंगत असले पाहिजे म्हणून आरमारामध्ये देखील महाराजांनी नव्या अनेक गोष्टी केल्या ज्या पाहून ब्रिटिश अचंबित झाले. म्हणून ब्रिटिश असे म्हणतात की ते आले, ते पाहिले आणि त्यांनी मात केली. ही केम, ही सॉ अँड ही ओव्हरकम असं ब्रिटिश अधिकारी ज्यांच्याबद्दल बोलतात ते आपल्या भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या भारतावर आरमार
भारताचं स्वतःचं आरमार असावं, समुद्र बलाढ्य असताना आपल्या राष्ट्राला धोका या सिद्धी आणि इंग्रजांकडून आहे हे पहिलं ओळखण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून त्यांना दरदृष्ट नेता म्हटलं जातं. दूरदृष्टी जी म्हणतात ना, ही प्रत्येक लिडरशिपकडे असणं गरजेचं आहे, हे आपण महाराजांकडून शिकू शकतो. आणि हे मुरळ पाहत असताना तुम्हाला एक फरक जाणवला असेल. कम्पेअर तुम्ही बाकी सर्व मुरळ पहा, पहिल्यापासून तुम्ही मुरळ घ्या, आपल्याला थोडंसं लाईट ब्राऊन कलर मध्ये दिसतंय. आणि आता हे शेवटचं मुरळ जे शिवाजी महाराजांचा आपण जीवनचरित्राचा अभ्यास करतो, हे मुरळ आहे आपल्याला सोनेरी कलर्स मध्ये. सुवर्णक्षण म्हटलं जातं. आणि सुवर्णक्षण म्हटलं की महाराज म्हटलं की आपल्याला महाराजांचा राज्याभिषेक आठवतो. आज प्रत्येकाच्या मनावर आजपर्यंत उभ्या खानदानीमध्ये कधीही राज्याभिषेक झाला नव्हता. या सुलतानशाहीमध्ये, सल्तनतमध्ये, या बादशाहीमध्ये, मोगल बादशाहमध्ये शिवाजी महाराजांनी एक दिव्य स्वप्न पाहिलं होतं. शहाजी राजे व राजमाता जिजाऊ यांनी यांच्या मनामध्ये स्वप्न रुजवलं होतं. प्रशिक्षणामध्ये गोडी लावली होती की आपलं डेस्टिनेशन काय असणं गरजेचं आहे, तर एक स्वराज्याला एक राजा असणं हे गरजेचं. किती सुंदर असं आपल्याला शिल्प दिसत आहे. शिवराज्याभिषेक इतिहासातील स्वर्ण अक्षरांनी हे लिहिलेलं पान शिवरायांचा राज्याभिषेक करून घेण्यामागे महत्वाचं कारण होतं. शेकडो वर्षापासून आपल्या स्वतःच्या मुलखातील राजाशिवाय जगत असलेल्या प्रजेला राजा म्हणून मिळू न देणं. शिवराय हे वारसा अधिकाराने राज्य झाले नव्हते. त्यांच्या वंशात देखील कोणी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला नव्हता. शेकडो वर्ष अनेक पातशाहींचा अत्याचार सहन करणाऱ्या प्रजेला आत्मबल यावे, शत्रूनेही आपल्या उद्दिष्टांना चांगले समजून घ्यावे, हा हेतू त्यामागे होता. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा तो शुभ मंगल दिवस, आनंद संवत्सरी, आनंद वनभूमी. आनंदी आनंद उसळला, कशाशी तुलना करायची त्या आनंदाची अमृतपानाशी. वनातील विलासांशी, कल्पवृक्षांच्या छायाश्रयांशी, इंद्रसभेतील वैभव उपभोगाशी. नाही हे सर्व आनंद आनंद वनभुवनाचे, स्वच्छंद आनंद पुढे अगदीच फिके, अगदीच किरकोळ होते. त्या सार्वभौमत्वाचा आनंद होता, हा स्वातंत्र्याचा स्वच्छंद आनंद होता. आमचा राजा, आमची सेना, आमची आरमार, आमचा ध्वज, आमचे प्रधानमंडळ, आमची भूमी, आमचं पाणी, आमचं आकाश, आज सार्वभौम सिंहासनावर राज्याभिषेक होणार होता. आम्ही कुणाचे गुलाम उडलो नाही, स्वतंत्र झालो. संत सज्जन गाई वासरे लेकी सुना सारे सारे आनंदले. श्रींचे राज्य साकार झाले. हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम राज्य सिंहासन रायगडावर झळाळू लागले. स्वराज्यासाठी अशा अगणित ज्ञात अज्ञात वीरांनी आपले बलिदान केले. त्यांच्या बलिदानामुळे स्वराज्याचे, महाराजांचे, मासाहेबांचे स्वप्न साकार होऊ शकले. अशा अगणित वीरांना, त्यांच्या मातांना हा मानाचा त्रिवार मुजरा. मित्रांनो, कदाचित हा थोडासा व्हिडिओ मला वाटतो लांब झाला असेल, पण या 15 मुरळच्या माध्यमातून मी जसं नमूद केलं, शिवाजी महाराजांना आपण पूर्णपणे दाखवू शकत नाही, पण शिवाजी महाराजांची संकल्पना, ही संकल्पना त्यांनी स्वतःपुरती न ठेवता त्यांना जे काही शिक्षण मिळालं, प्रशिक्षण मिळालं, त्यांनी त्या आपल्या प्रजेमध्ये पोहोचवलं. त्यांची न्यायप्रियता असेल, त्यांचं माइंड गेम असेल, या सर्व गोष्टी आपण जाणण्याचा प्रयत्न केला. शाहिस्तेखानाची फजिती केवळ गोष्ट म्हणून, एक इंटरेस्टिंग म्हणून आपण पाहण्यात मजा नसते. शाहिस्तेखानाची फजिती करताना जे काही सर्जिकल स्ट्राईक त्यांनी केला तो आपण समजून घेणं गरजेचं असतं. ज्या वेळेस आज आपण त्यांची मावळे पाहतो, कुठलंही ऑर्गनायझेशन सक्सेस करायचं असेल तर त्या सक्सेस करत असताना छोटासा धंदा असो, कुठल्याही गोष्टी असो, आपल्या हाताखाली काम करणारे कामगार, आपल्या हाताखाली काम करणारे वर्कर्स असतील, मॅनेजर असतील, त्यांना एक आपल्या ऑर्गनायझेशनच्या प्रती निष्ठा तयार करणं, ही गुण आपण शिवाजी महाराजांकडून करू शकतो. मला पूर्णपणे खात्री आहे की या मुरळच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा हा समग्र प्रवास जो या कलाकाराने मांडला, त्या कलाकाराचं मी प्रथम कौतुक करतो. मुरळ अतिशय सुंदर होती, अतिशय उठावदर्शक होते आणि अगदीच्या छोटा वर्षाचा कालावधी, 1627 ते 1680चा 50 वर्षाचा शिवाजी महाराजांचा कालावधी आज आपल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनीही प्रयत्न केला. आणि या प्रयत्नाला, त्या कलाकाराच्या प्रयत्नाला साथ घालण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. पूर्णपणे शिवाजी महाराजांना समजून घेऊया. केवळ समजून न घेता त्यांचा जीवन प्रवास आपल्याला आपल्या जीवनामध्ये वापरता येईल का याचाही विचार करूया. जय भवानी आणि जय शिवाजी. कदाचित या ताकदीचा अहसास आपल्याला हा व्हिडिओ ऐकताना व्हावा असं मला वाटतं. धन्यवाद.